गॅस सिलेंडर पुरवठ्याचे नवे धोरण ठरवता सरकारने शहरी व ग्रामीण भागात केलेला भेदभाव संतापजनक आहे। शहरात 25 दिवसात एक सिलेंडर देता आणि गावाकडे 45 दिवसांनी। तुम्हाला फक्त शहरी मतच हवी आहेत का, असा सवाल खासदार विशाल पाटील यांनी संसदेत केला। कर बजेटवरील चर्चेत त्यांनी सहभाग घेत सरकारला तिखट सवाल केला। ते म्हणाले, दृष्टीभ्रम ही एक वैज्ञानिक संकल्पना आहे। काही वेळा समोर जे आहे ते दिसत नाही आणि जे दिसते ते समोर असत नाही। केंद्राची आर्थिक स्थिती तशीच आहे। वरवर चांगले दिसतं, मात्र वस्तुस्थिती खूप वेगळी आहे। ग्रामीण भागात 45 दिवसातून एक गॅस सिलेंडर मिळणार आहे, तेच शहरी भागात 25 दिवसातून एक सिलेंडर तुम्ही देणार आहात। ग्रामीण भागात एकत्र कुटुंबी व्यवस्था आहे, 10 एकत्र स्वयंपाक बनत। उलट शहरात 2 ते 3 लोकांची कुटुंब संख्या जास्त आहे। मग तुम्ही ग्रामीण भागावर अन्याय करत आहात। सरकारला ग्रामीण लोकांची गरज नाही का? मतदारसंघ वाढल्यावर फक्त शहरी लोकांच्या जीवावर आपले चालेल असं सरकारला वाटतं का? आधी उज्ज्वला गॅस आणला, त्यानंतर रॉकेल बंद केलं, आता गॅसही देत नाही। गरिबांना तुम्ही आधार देणार आहात की नाही? पुन्हा त्यांच्यावर चुली पेटवण्याची वेळ आणली आहे। तुम्ही अर्थसंकल्पात अशा घटकांसाठी काय देता? ते म्हणाले, कर बजेट पाहून हे नियोजन आहे की केवळ आभास आहे, असा प्रश्न पडतो। इन्कम टॅक्समध्ये 1.26 लाख कोटीची तूट आहे। जीएसटीत 1.31 लाख कोटीची तूट आहे। एवढी मोठी चूक सामान्य कशी असेल? जनतेला तुम्ही खोटं बोलता, सामान्य माणसाला त्याचे परिणाम भोगावे लागतात। तुमचा हिशोब चुकले की त्यांना सेवा सुविधांना मुकावं लागतं। तुम्ही अप्रत्यक्ष कर वाढवत आहात, काही मोजक्या लोकांना तुम्ही करात विशेष सवलत देता। इकॉनॉमिक सर्वे 2024-25 नुसार मागील 7 वर्षात पुरुषांचं सामान्य उत्पन्न 12,665 वरून घसरून 11,858 झालं। महिलांचं उत्पन्न 10,116 वरून 8,855 झालं। 55% अधिक लोक छोट्या छोट्या गरजांसाठी कर्ज घेतात। कपडे यांनासाठीही कर्ज घ्यायला लागावे, ही शोकांतिका आहे। यातून एकच सत्य समोर येतं, उत्पन्न घटत आहे, बचत होत नाही, कर्ज वाढत आहे, करांचा बोजा वाढतोय।